गोदी मीडिया म्हणतात, हां गोदी मीडिया म्हणतात. हे तर ready. हे मीडियाचे क्रेडेन्शियल्स कमी करतं का, एक हा प्रश्न. दुसरा, मीडिया आजचा बायस्ड आहे का? आजची जी सिच्युएशन त्याच्यातनं असं दिसतं की मीडिया बायस्ड आहे. तर हे कुठपर्यंत खरं आहे आणि तुम्हाला काय वाटतं? बूम द्यालो. बाकीचं आजच्या प्रोग्रामबद्दल तुमचे व्ह्यूज काय असतील? एक मला प्रश्न विचारा, मी उत्तर दे. हे बघा वरती बरोबर आहे ना? बूम जरा वर जरा सगळे दिसतील आज का असं. रोल आहे? मॅडम आणखी तुम्ही सोबत उभे राहिले तर चालेल तिकडे मॅडम. इथे लावले ना तुम्ही तिकडे बूम धरून उभं राहिला ना. अच्छा एक मिनिट आहे रोल सगळ्यांचा? डबल हम ना ते लावणार एक मिनिट प्रशांत. माईक कोण लाव. राहिलं? असं इकडे कॉलर माईक हां लाव. हां मित्रा काय झालं प्रशांत? कॉलर माईक लावला नाही. अरे काय चालू करायचं हो चालूच आहे आता बंद करशील दाबून. फक्त त्या माईकचं साऊंड आहे ना ते त्यांच्याकडे राहू दे. तुम्ही इकडे धरा मी ते बूम उतरतो. ओके चालू आहे असं फक्त मोबाईलला धरा लाव. दिसतील. हा पुढे जाऊ. हे चालू आहे ना, हे बरोबर आहे. काय हे लाव दोन घेतो. राहू दे टेन्शन नको घेऊ. ते चालू आहे का बघा. एक मिनिट सर थोडंसं फ्रेममध्ये येत आहे. हां फ्रेममध्ये येतो. एक मिनिट थांब. मॅडम थोडंसं आहे का रोल? अरे तू पहिले कॅमेरा चालू कर तुझा. ठीक आहे. हात थोडा खाली. स्टार्ट. रोल आहे? एक मिनिट थांब. अरे यार तुम्ही ओके रोल आहे. सर तुम्ही आज मीडियाच्या बॅरोमीटर ह्या अशा कार्यक्रमामध्ये आलात पुण्यामध्ये. काय तुम्ही बघितलं या कार्यक्रमाबद्दल, काय म्हणणं आहे तुमचं? आज त्यांनी मीडिया बॅरोमीटर हा एक कॉर्पोरेट मॅगझिन आणि बालाजी युनिव्हर्सिटी यांच्या इनिशिएटिव्हप्रमाणे, आणि अर्थात त्याच्यामध्ये बरेचसे सिनियर जर्नलिस्ट होते, आनंद आगाशे, विनीता देशमुखजी वगैरे सगळे होते. त्यांनी या देशातील मीडियाची काय परिस्थिती आहे त्याबद्दल एक पुस्तिका प्रकाशित केलेली आहे. आणि त्यामध्ये मग त्याच्यात त्यांनी विशेष करून असं न्यूट्रल असं त्याला गुणांकन पण दिलेलं आहे आणि त्याचं आज प्रकाशन झालेलं आहे. तर यावरून या देशामधील मीडियाची काय परिस्थिती आहे याची सद्यस्थिती जाणून घेण्याचा त्यांचा हा कार्यक्रम आहे. आणि मी त्याच्याबद्दल फार चांगलं वाटतं की कोणीतरी असं मीडियाबद्दल एक सायंटिफिक त्याच्यामध्ये तत्वानुसार त्यामध्ये सद्यस्थिती त्यांनी याच्यामध्ये दाखवून दिलेली आहे. सर तुम्ही आज एक फार बोल्ड स्टेटमेंट केलेलं आहे. तुम्ही अगदी म्हणलेलं आहे की मीडिया हा चौथा स्तंभ नाहीच आहे. अगदी काय आहे की चौथा स्तंभ म्हणजे की लोकशाहीची परिस्थिती जगात काय आहे. तर लोकशाहीची परिस्थिती काय चालली आहे हे काही मी सांगायची गरज नाही. याच्यामध्ये जागतिक ज्या संघटना आहेत त्या सांगतात की लोकशाहीची जागतिक पातळीवरती, भारतच नाही अमेरिकेची सुद्धा, की परिस्थिती खालावत चाललेली आहे. मग ही परिस्थिती खालावत चाललं असताना पहिले जे 3 स्तंभ आहेत ते खरं म्हणजे की शासकीय व्यवस्थेशी निगडीत असतात. चौथा स्तंभ जो आहे आणि जो मीडिया आहे तो खरं म्हणजे की तो स्वतःच्या स्वयंभू आहे. मग स्वयंभू स्तंभ काय करतो आहे तर जागतिक पातळीवरती असं दिसतं की स्वयंभू स्तंभाने त्याची जी काही जबाबदारी होती ती त्यांनी पाळलेली आहे का, तर हे स्पष्ट दिसतं की, आणि आजच्या स्कॅनवरून स्पष्ट दिसतं की त्यांची जबाबदारी या स्तंभाने त्याची पाळलेली नाही. आणि जर मग हा स्तंभ जर तशी जबाबदारी पाळत नसेल तर त्याला स्तंभ का म्हणायचा. तर माझं पर्सनल अंडरस्टँडिंग असं आहे की हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण जे म्हणतो तो स्तंभ राहिलेला नाही आहे. कारण तो काही ना काहीतरी अशा तुमच्या भांडवलदारांच्या घशामध्ये गेलेला आहे, किंवा आता इथून पुढे जो टेक्नो फ्युडलिस्ट जे तंत्र बादशाह यांच्या हातामध्ये तो जाणार आहे. त्यामुळे मला वाटतं की बहुतांश त्याच्यामध्ये काही अपवाद आहेतच, पण बहुतांश ठिकाणी हे जे मीडिया आहे, वृत्त आहे किंवा त्याच्यामधून जे स्प्रेड केलं जातं हे प्रॉडक्ट म्हणून त्याच्याकडे जास्त हे होतं आहे. आणि जे या पद्धतीने की एखादं शासन चुकत असेल, व्यवस्था चुकत असेल किंवा काही धोरणं चुकीचे येत असतील तर त्याला खरं म्हणजे की त्याच्या बाबतीमध्ये काहीतरी भाष्य करण्याची जी ताकद आहे जगभर ही मीडियाची आता संपल्यासारखी वाटते. सर आज आम्ही ज्यावेळेस ग्राउंडवर रिपोर्टिंग करायला जातो तो बरेचदा आम्हाला बरेचसे अपमानास्पद शब्द ऐकायला भेटतात, जसं गोदी मीडिया, बायस्ड मीडिया. तर तुम्हाला ह्याच्यावर काय म्हणायचं आहे? माझं असं म्हणणं आहे की तुम्ही तुमचं काम केलं पाहिजे, पण काम करताना मग आपण कुठे चुकतो आहोत का, मग आपल्याला असं का म्हणताय. मग आपण जसं म्हणत असतील कोणी आपल्याला जर काही चुकीचं म्हणत असतील तर ते तुम्ही चुकीचं आहात असं सांगण्याची आपल्यामध्ये ताकद पाहिजे. मग अशा ताकदीचे प्रश्न विचारले पाहिजेत. आता ठीक आहे की तुमचे मालक काही असतील किंवा तुमचे नॅशनल काही पॉलिसीज असतील
की अमुक ह्याच्याशी सेवा, पण तुम्ही स्थानिक पातळीवरती जे प्रशासन काम करतं ते जनतेसाठी असतं आणि ते चुकीचं काम करत असेल तुम्ही निश्चितच त्यांना विचारू शकता, खरं म्हणजे की त्यांना एक्सपोज करू शकता. जर जिथे असेल तर जनतेसाठी तुम्ही करू शकता. जर हेही करत नसाल तर मग जनतेने तुम्हाला तसं खरं म्हणजे की तुम्हाला नावं का ठेवू नये. सर हे जर क्लोजर होतं ते हेल्थ स्कॅन होतं, बॅरोमीटर होतं मीडियाचं, तर त्याच्यामध्ये आणखीन तुम्ही स्वतः म्हणला होता की डिझीज आपल्याला सापडलेला आहे, त्याची रेमेडीज किंवा त्याचं क्युअर नाही. आता काय आहे की हे अशी पहिलं इनिशिएटिव्ह आहे की या देशामध्ये, भारतात कुठचे बाहेर असेल तर मला माहिती आहे, पहिलं इनिशिएटिव्ह आहे की त्यांनी असं तांत्रिकदृष्ट्या सायंटिफिकली असं त्याचं हे स्कॅन केलेलं आहे. या स्कॅनमधून असं दिसून आलेलं की तितकीशी परिस्थिती चांगली नाही आहे. आता हे खरं म्हणजे की हे नवीन इनिशिएटिव्ह आहे, ह्या इनिशिएटिव्हप्रमाणे आपल्याला काय बदल करता येणं शक्य आहे किंवा बदल करता येणं शक्य आहे किंवा नाही सध्याच्या वातावरणामध्ये, हा विचार खरं म्हणजे आता समाजामध्ये स्प्रेड झाला पाहिजे. त्यांनी तर एक दिशा दाखवलेली आहे, पण समाजाने बघितलं पाहिजे की अरे आपला अशी परिस्थिती आहे, आपण याच्यापासून काहीतरी बोध घेतला पाहिजे. सर तुम्ही भरपूर उच्च विषय विषय आहेत, तर त्याच्यामधलं पुण्याचं आयुक्तपद हे तुमच्याकडे होतं, तर त्यावेळी सर तुमच्यावर काही प्रेशर होतं का, म्हणजे मीडियाचं आणि त्याच्या बाबतीत कसं भूमिका होती तुमची? कारण म्हणजे की याच्यामध्ये प्रेशर असणारच आहे, मनुष्य स्वभाव आहे. पण तुम्ही प्रेशर आले तरी जे योग्य काम करायचे, समाजाभिमुख काम करायचे, लोकांसाठी काम करायचे ते चालू ठेवलं तर मला नाही वाटत की त्या प्रेशरचा काही परिणाम होतो. आता त्या प्रेशरमुळे मी काम करणार नाही आणि मग आम्हाला प्रेशर असतात, ही पळपुटी भूमिका असते प्रशासकांची. आणि ही पळपुटी भूमिका म्हणण्यापेक्षा हे त्यांनी एक प्रकारचा गाजावाजा केलेला की आमच्यावरती प्रेशर असतात. तितकंसं प्रेशर असेलही, पण त्या प्रेशरमधून काम करण्यासाठी तुम्हाला जसं संविधानात कवच कुंडलं दिलेली आहेत, त्या कवच कुंडलाचा तुम्ही वापर करता की नाही, एक मीडियाने त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही आयुक्त आहात, तुमच्यावरती प्रेशर आहे, मग तुम्हाला कवच कुंडल आहे, त्याचा वापर केला का तुम्ही, असं मीडियाने विचारलं पाहिजे. पण सर त्यावेळी ही जी media कसा होता? प्रतिमा जी मलिन झाली आहे, तर त्याच्यासाठी तुमचे काय सल्ला आहेत किंवा तुमचा काय संदेश कोणाची आहे प्रतिमा मलिन झाली आहे? मीडियाची? आता मीडिया इतका प्रगल्भ आहे आणि समाजासाठी तुमचा काय संदेश आहे? मीडिया इतका दोन्हीसाठी. प्रगल्भ आहे, इतके मोठे दिग्गज त्याच्यामध्ये काम करतात, त्यांना मी कोण ॲडवाईस देणार आहे? त्यांनी खरं म्हणजे की स्वतःचा विचार केला पाहिजे की काय करायचं आहे. त्यामुळे आणि असं कोणी त्यांना टीचरची गरज नाही आहे, त्यांना एक्झॅक्टली माहिती आहे की काय आहे ते. त्यामुळे त्यांनी स्वतःहून काय बदलायचं असेल तर बदलावं, नसेल बदलायचं ते चाललंय ते चालूच आहे. समाजासाठी काय संदेश आहे? नाही, समाजासाठी एकच आहे की त्यांनी खरं म्हणजे की जे काही घडतं आहे ते चांगलं की बरोबर आहे, आणि ते चुकीचं असेल तर मग तशा ती व्यवस्था बदलण्यासाठी तुम्हाला ते करावं लागणार आहे. नाही तर नुसतंच कोणीतरी महात्मा गांधी येतील किंवा मग प्रभू येशू येतील किंवा प्रभू रामचंद्र येतील आणि व्यवस्था बदलतील असं नाही आहे. तुम्हीच प्रभू येशू आहात, तुम्हीच रामचंद्र आहात, तुम्हीच महात्मा गांधी आहात, असं करून समाजाने वागलं पाहिजे. सोशल मीडिया एक खूप मोठ्या प्रमाणात आता येत आहे, त्यालाच आता मेन सोशल मीडियाच्या बाबतीमध्ये Credibility. सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र आहे. त्याच्यामुळे खरं म्हणजे की लोकशाही सुदृढ होऊ शकते, पण त्या सोशल मीडियाच्या बाबतीमध्ये असं इंटरनल त्याचं असं असतं की त्याचा मिसयूज होऊ शकतो, त्याचा दुरुपयोग होऊ शकतो, आणि हा दुरुपयोग होतोय हे लोकांच्या लक्षात पण येत नाही. ते त्यांचं सबकॉन्शियस माइंडला ते अपील करतात. त्यामुळे याच्यामध्ये खरं म्हणजे शासनाने, लोकप्रतिनिधीने हे केलं पाहिजे की त्यांना तितकं तसे लोकप्रतिनिधी लोकांनी निवडून दिले पाहिजेत की त्यांना हे समजेल की सोशल मीडियाचा काय दुष्परिणाम होणार आहे, पुढच्या पिढ्यावरती काय त्याचे परिणाम होतील हे समजणारी आणि त्यावरती नियंत्रण करणारी काहीतरी व्यवस्था असली पाहिजे. सर तुम्हाला असं वाटत नाही का हे दुष्टचक्र आहे, म्हणजे जसं म्हणलं की शासनाने निवडून लावलं, शासनालाच जर नको असेल पारदर्शकता असं दिसतंय नाही, की? शासनाला पारदर्शकता असं म्हणता येणार नाही. जनतेला नको आहे, कारण तुम्हीच असे लोक निवडून दिलेले आहेत की ज्यांना पारदर्शक, जनतेला नको आहे. शासनाचा काय संबंध आहे, ते तुम्ही त्यांना बदलले की ते दुसरे येतील, ज्यांना पारदर्शकता आहे अशांना निवडून द्या. थँक्यू सर. थँक्यू सर, थँक्यू सर. जे सर मॅडमचं काय तुमचं